आणि मग सणावाराला कसं असायचं, सण वगैरे कसं साजरे करायचे? सण असं मराठ्याच्यात असं बिंदूर ही असला हां. तर ती मांगानी त्याच्यात मोळ टाकाय जायचं, असली दावी करून द्यायची, त्याला मोरक्या करून द्यायच्या. एखादा लयच मोठा मालक असला तर त्याची गुरं रंगवू लागायची. मग सणा दिवशी संध्याकाळी जेवाय जायचं, सकाळ उठून पोळ्या मागाय जायचं, म्हणजे सण मागायचा शिळा. ते अजून सकाळ उठून मी 2-2 पोळ्या द्यायच्या. असे करायचे लोक पहिली. आणि मग दिवाळीला वगैरे काय करायचं तुम्ही? तुमच्या घरी दिवाळी वगैरे कशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी मांगानी प्रत्येकाला, मराठ्याच्या लोकाला, धनगराच्या लोकांना मांगानी ही ववळाय जायचं. बरं. दिवा घ्यायचा आणि ववळायचं. पावळायचं? हां, त्यांना म्हणायचं इडापिडा जाऊ द्या आणि बळीच राजी येऊ द्या. पावळायचं म्हणजे काय करायचं नेमकं? कसं वळायचं, काय ते करायचं? ताटात दिवा ठेवायचा, हां. कुंकाचा करट घ्यायचा, हां. असा तुम्हाला नाम लावायचा हां. आणि ते ताट घेऊन असं ववळायचं. साखर हातात द्यायची त्या माणसाच्या. का त्यांनी काय वळायचं? ती मांगाखंड वळून घ्यायचं. होय. हां, म्हणायची मांगानं ववळलेलं चांगलं असतं. होय. मांगण फिटल मांग म्हणायची, बर म्हणून मांगाखंड वळून घ्यायची बर 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 बर. पहिली लोक. म्हणजे पूर्ण गावामध्ये ते सगळ्या अख्ख्या गावातच दिपाळीच्या पाडव्या दिवशी, होय. सगळ्या गावात दिपाळीच्या आज पहिली आंघोळ झाली, हां. दुसऱ्या आंघोळी दिवशी खडा दिवस येतो हां. आणि शेवटच्या दिवशी तिसऱ्या आंघोळीला सगळ्यांनी ओवळायला जायचं. बर. मग त्यांनी कुठं करंज्या हां. काय केलेलं दिपाळीला असेल ते सगळं वाढायचं.